हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, पृथ्वीला निळा ग्रह असे का म्हणतात? ऑप्शन ए झाडांमुळे, बी वातावरणामुळे, सी पाण्यामुळे, डी हवेमुळे। तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाण्यामुळे। 2/3 पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला असल्याने हा ग्रह बाह्य अवकाशातून निळा दिसतो, म्हणून याला निळा ग्रह असे म्हणतात। म्हणजे 71% पृथ्वी पाण्याने व्यापलेली आहे। आकाराच्या दृष्टीने हा 5व्या क्रमांकाचा ग्रह आहे, म्हणून पृथ्वीला निळा ग्रह असे म्हटले जाते। प्रश्न दुसरा आहे, भारतात सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, बी पंजाब, सी महाराष्ट्र, डी गुजरात। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंजाब। पंजाबमध्ये सुवर्ण मंदिर आहे, ज्याला श्री दरबार साहिब आणि श्री हरमंदिर साहिब म्हणूनही ओळखले जाते। हे भारतातील अमृतसर शहरात स्थित आहे। हे मंदिर शीख लोकांचे प्रमुख उपासनेचे ठिकाण आहे, जे सर्व जाती, पंथ आणि वंशांना समान प्रवेश देतात। प्रश्न तिसरा आहे, सीताफळासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए पैठण, बी दौलताबाद, सी नागपूर, डी नाशिक। तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दौलताबाद। दौलताबाद हे ठिकाण सीताफळासाठी प्रसिद्ध आहे। दौलताबाद हे गाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न चौथा आहे, महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी खालीलपैकी कुठे स्थापन केली गेली? ऑप्शन ए कोल्हापूर, बी मध्य प्रदेश, सी नागपूर, डी गुजरात। तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोल्हापूर। देशातील पहिली सहकारी सूतगिरणी कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था इचलकरंजी येथे सुरू झाली होती। प्रश्न पाचवा आहे, पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए सावित्री, बी येळवंडी, सी गोदावरी, डी गंगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी येळवंडी। भाटघर धरण हे महाराष्ट्रात येळवंडी नदीवर आहे। येळवंडी नदी ही बोपे या गावातून सुरू झाली आहे। भाटघर धरण हे ब्रिटिश सरकारने बांधले आहे व ते पुणे जिल्ह्यात आहे। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।